नमस्कार छोट्या बालमित्रांनो, तुमचं वाचन कट्ट्यावर स्वागत आहे. आज आपण एक भयकथा ऐकणार आहोत. कथेचं नाव आहे कोणीतरी आहे तिथे. मुंबईत जुन्या नव्या बंगल्यांची खरेदी करणारे इस्टेट एजंट भरपूर आहेत. सरकारी नोकरीत वा मोठ्या मोठ्या कंपन्यात अधिकारी असणारे साहेब लोक 2-3 वर्षासाठी मुंबईत येत असत. त्यांना बंगले किंवा फ्लॅट्स भाड्याने वा खरेदी हवे असतात. त्यांनाही इस्टेट एजंट सोयीचे असतात. काही कमिशन घेऊन ते फ्लॅट्सचा व्यवहार पार पाडून देतात. मी डॉकयार्ड्समध्ये नोकरीस लागल्याने मुंबईत आलो. त्यात मला व्हायोलिन वाजवण्याची आवड असल्याने शक्यतो एकांतात असा बंगला मला हवा होता. बऱ्याच इस्टेट एजंट्सला भेटलो मी, पण मला हवा तसा एकांतातला बंगला मिळेना. एके दिवशी कार्यालयात मी कामकाजात दंग असताना टेबलावरचा फोन खणखणू लागला. मी रिसिव्हर कानाला लावला व हॅलो म्हणालो. सावंत साहेब, नमस्कार. मी इस्टेट एजंट साहिल शहा बोलतोय. तुम्हास हवा होता तसा एकांतातला एक बंगला वर्सोवा समुद्र किनाऱ्यावर आहे. पाहायला केव्हा येता? केव्हा येऊ तुम्हीच सांगा. उद्या सकाळी 9 वाजता माझ्या अंधेरीतील ऑफिसमध्ये या. बंगला ह्या पार्टीला ताबडतोब विकायचा आहे. पसंत पडला तर लगेच व्यवहार पुरा करूयात. ठीक आहे, मी म्हणालो. दुसऱ्या दिवशी मी माझ्या मित्राचा मोहन काणेच्या रूममधून त्याचीच मोटरसायकल घेऊन बाहेर पडलो. मोहन काणे पुण्याचा, पण त्याने मुंबईच्या परेलच्या हनुमान नगरात 1 BHK फ्लॅट भाड्याने घेतला होता. मी त्याचा रूम पार्टनर म्हणून राहत होतो. आता जर बंगला खरेदी केला तर शिफ्ट व्हायचा विचार केला होता. शास्त्री लेनमध्ये एका वळणावर मोटरसायकल पार्क करून मी साहिल शहा या इस्टेट एजंटच्या ऑफिसमध्ये आलो. 9:10 झाली होती. मला पाहून साहिल शहा घाईतच म्हणाला, चला सावंत साहेब, पटकन वर्सव्याला जाऊन येऊत. तुम्हाला बंगला पसंत पडला तर ठीकच आहे. नाही पसंत पडला तर वांद्र्याला डॉक्टर अनुराग पवारांना तो बंगला दाखवायचा आहे. त्यांनी 11 वाजता मला बोलवलं आहे. मी साहिल शहाबरोबर बाहेर पडलो. मला त्याने मोटरसायकल घेऊ दिली नाही. स्वतःच्याच मोटारीतून तो मला वर्सोव्याला घेऊन निघाला. तो सांगू लागला, तो बंगला एका चित्रकाराचा होता. त्या नवरा बायकोचं पटत नव्हतं. बायको बंगाली होती, भांडून निघून गेली. मग हा चित्रकार दारू पित राहिला आणि मरून गेला. आता ती त्याची बायको बंगला विकण्यासाठी आली आहे. तिला पैशांची गरज आहे. 17 लाख रुपये किंमत सांगते. 15 लाखापर्यंत व्यवहार होईल. 1.5 लाख रुपये माझं कमिशन असेल. ड्रायव्हिंग करताना तो बोलत होता. अरे बंगला पाहू तर दे. अहो, तो चित्रकार नामवंत होता. अभिजित शिवलकर नाव होतं असेल त्याचा. तो बंगला होता. बाहेरून साधा दिसतो. आतलं डेकोरेशन पाहाल तर चाट व्हाल. 5 खोल्यांचा व संडास बाथरूम आतच आहे. प्रशस्त खिडक्या व खिडकीतून समुद्र दिसतो. एका चित्रकाराचा बंगला एक संगीतकार विकत घेतोय म्हणजे कलाकाराचा पुन्हा त्या बंगल्यात जातोय. ही आनंदाची नव्हे तर अभिमानाची बाब आहे. अभिमानाची? हो, त्या बंगल्याचं नावच आहे अभिमान. साहिल शहा त्याच्या व्यवसायाच्या दृष्टीने मला हरभऱ्याच्या झाडावर चढवत होता. पण मला बंगला पाहिल्याशिवाय मी निर्णय घेणार नव्हतो. मोटार समुद्र किनाऱ्याहून रस्त्याच्या कडेने धावत होती. समुद्राचे शीतल वारे मोटारीच्या उघड्या खिडकीतून अंगावर येत होते. अखेर गल्ली नंबर 4मधून मोटार आत वळली व एका बंद बंगल्याच्या दारात उभी राहिली. बंगला लहानच होता, पण नजरेत भरणारा होता. गॅलरीच्या झोपाळ्याभोवती नक्षीदार ग्रिल नजरेत भरत होती. खिडक्याही लांब रुंद होत्या. दारावरची वेलबुट्टीची नक्षी तर सुंदर होती. भिंतीला ठोकलेला लेटर बॉक्स तिरका झाला होता. साहिल शहाने कुलूप उघडून मला आत घेतले. समोरच दिवाणखाना होता. 4 वेताच्या खुर्च्या व एक काचेचा टिपवाय होता. चित्रकलेचा रिकामा स्टँडही दिनवाना उभा होता तिथे. आहे ना हवेशीर. शेजारी 1-2 बंगले आहेत, पण ती मंडळी येऊन जाऊन असतात. चला, तुम्हाला आतल्या खोल्या दाखवतो, साहिल शहा म्हणाला. मग आम्ही आतून सर्व खोल्या हिंडून पाहिल्या. बंगल्यात सर्वत्र सिगारेटची थोटकं होती. बेडरूममध्येही पलंगादी होती. त्या शिलवरकरने जशाचा तसा बंगला सोडून जगाचा निरोप घेतला होता. त्याच्या बायकोनेही यातले काहीसुद्धा साहित्य नेले नव्हते. बंगला चांगला आहे, पसंत आहे, पण किंमत जरा जास्त वाटते, मी म्हणालो. सावंत साहेब, तुम्ही त्या देवकीबाईंशी बोला. साहिल हसला व बोलला,
त्यांच्याशी बोलायला बंगालला जायचं आहे का मी? अहो नाही साहेब, त्या दादरच्या एलिगंट लॉजवर रूम नंबर 212मध्ये उतरले आहेत. तुमचं बोलणं काहीही होऊ दे, बंगला जर घेतलात तर 1.5 लाख मला मात्र कमिशन द्यावे लागतील. तुमचं कमिशनही मला जरा जास्तच वाटते. 80,000 देईन मी. अहो ₹1,00,000 तरी द्या, त्यात बंगल्याची साफसफाई व दुरुस्तीही करून देतो. ठीक आहे मी म्हणालो. 2च दिवसात तो अभिमान बंगला मी 13 लाख रुपयांना श्रीमती देविका शिलवरकर यांच्याकडून विकत घेतला. देविकाबाई तरुण होती, पण जरा आक्रस्थळ्या स्वभावाची होती. पांढरी साडी, गळ्यात मोत्यांचा हार, अंगभर पदर अशा स्वरूपात ती होती. खरेदीचा व्यवहार झाल्यावर ती म्हणाली, अभिजितने माझ्या आयुष्याचं वाटोळं केलं. एवढा बंगला काय तो माझ्या नावावर त्याने केला होता म्हणून राहिला. बाकी सगळा पैसा दारू आणि जुगारात घालवला. तुम्हाला हा बंगला स्वस्तातच दिला. बांद्र्याच्या डॉक्टर अनुराग पवारांनी 15 लाखाला मागितला होता, पण तो एवढी रक्कम एकदम देऊ शकत नव्हते. 5 लाखाचे 3 हप्ते करतो म्हणत होते. पण मला आता मुंबईला यायचं नाही म्हणून मी तुमच्याशी व्यवहार पुरा केला. ठीक आहे, आभारी आहे म्हणत मी देविकाबाईचा निरोप घेतला. त्यांनी मला त्यांचे कलकत्त्यामधील निवासस्थानाचे व्हिजिटिंग कार्ड दिले व काही अडचण आल्यास कळवा म्हणाले. अभिमान बंगला माझ्या मालकीचा झाला होता. मी स्वतः 2 दिवसांची रजा काढून साहिलच्या माणसाकडून बंगल्याची दुरुस्ती करून घेतली व माझ्या आवडीचा मँगो कलर बंगल्याला दिला. बंगल्याचे नाव बदलावे की तेच ठेवावे या विचारात मी होतो. ठीक आहे, कर्तृत्वाचा अभिमान असलाच पाहिजे म्हणून तेच नाव राहू दिलं. बंगला स्वच्छ व रंगसफेदी झाल्यानंतर खुलून दिसू लागला. पोर्चमध्ये वाढलेले रान कापून तिथे काही फुलांचे ताटवे आणून लावले. मग एके दिवशी कार्यालयातील सर्व मित्रांना बोलवून मस्तपैकी पार्टी दिली. मित्रांनी काही प्रेझेंट्स आणली होती. 60-70 लोकात एक अतिशय अप टू डेट कपड्यात एक तरुण आला होता. तो फारसा कुणात मिसळला नाही, पण लक्षात राहावं असं त्याचं राजस्वरूप होतं. ब्राऊन कलरचा कोट व सूट त्याने घातला होता व भारी किमतीची सिगार ओढत तो माझ्यासमोर आला. त्यानं 4 बाय 6 फुटाचं एक पेंटिंग मला भेट दिलं. ते पॅक असल्याने मला आता उघडायला नको वाटलं. माझ्या मित्रात एक कॅसिनो वादक होता. त्याने या आनंदाला बहार आणेल असं गाणं वाजवायला सुरुवात केली. मीही त्याला व्हायोलिनने साथ दिली. त्याचवेळी तो देखणा तरुण अचानकपणे निघून गेला. कसा गेला, केव्हा गेला, त्याच गोंधळात कळूनही आले नाही. दुसऱ्या दिवसापासून मी अभिमान बंगल्याचा मालक राहायला म्हणून आलो. मित्रांनी अनेक भेटवस्तू दिल्या होत्या, त्या मी बंगल्यात नीट लावल्या. घड्याळ, फुलदाणी, वॉलपीस, पेंगशुईची चिनी टकल्या साधू, फिश टँक, टेबल लॅम्प अशा शोभेच्या वस्तूंनी खोल्या जिवंत वाटू लागल्या. त्या रुबाबदार तरुणाने एक अल्सेशियन कुत्र्याचे पेंटिंग मला भेट दिले होते. कुत्रा मोठा रुबाबात बसला होता. त्याचे डोळे जिवंत वाटावेत असेच होते. त्याने तोंड उघडून जीभ बाहेर काढली होती. पेंटिंग मी दिवाणखान्यात लावले. दार उघडल्याबरोबर समोर दिसावे असे. 2 दिवस टाईम ॲडजस्ट करण्यात गेले. अंतर खूपच दूर होते, पण बंगला मनाजोगा मिळाल्याने प्रवासाचे काहीच वाटत नव्हते. मी वेळेवर कामावर पोहोचू लागलो. रात्री जेवण करून बंगल्याच्या झोपाळ्यावर बसून व्हायोलिन वाजवू लागलो. आठवड्यातच रुटीन छान बसले. मग मीही भारी किमतीचा स्टँडचा कॅसिनो आणला. त्यावर जुनी गाणी वाजवण्याचा प्रयत्न करू लागलो. होम थिएटर, CD प्लेअर आणल्याने या बंगल्यात मी एकटा असलो तरी टाईमपास छान होत होता. दूर समुद्रातील होड्यावर दिव्यांचे ठिपके बघत मी व्हायोलिन वाजवण्यात दंग होतो. समुद्र शांत होता. त्याच्या लाटा किनाऱ्याकडे संथ येऊन परत उलट्या जाऊन विरत होत्या. त्या शांत वातावरणात माझे कारुण्यमय असे व्हायोलिनचे स्वर सर्व चराचराला जणू निद्रा आणत असावेत. तेवढ्यात बंगल्याच्या दाराशी एक कुत्रा गुरगुरून भुंकू लागला. त्याचे भुंकणे जरा हिंस्रच वाटत होते. बंगल्याच्या पोरचे दार बंद असताना हा कुत्रा आत आलाच कसा? कुत्रा आहे, आला असेल उडी मारून. त्याचं भुंकणं ऐकून मी व्हायोलिन वादन बंद केलं व वरच्या माळ्यावरून खाली येताच व्हायोलिन झोपाळ्यावर ठेवलं. खाली दिवाणखान्यात आलो. तो कुत्रा पंजाने दरवाजावर खर खर असा आवाज करत होता, गुरगुरत होता.
दार उघडताच अंगावर झेप घेतली तर माझ्या अंगावर सरसरून काटा उभा राहिला. मी खिडकीतून वाकून माझ्या बंद दाराकडे पाहू लागलो. दाराला धडका बसत होत्या. मी मोठ्याने ओरडलो, "हाड हाड!" तो जाणार नाही. माझ्या कानाजवळ स्पष्ट आवाज आला. मी दचकून मान वळवून पाहिलं तर जवळपास कुणीच नव्हतं. त्याचवेळी माझं लक्ष त्या कुत्र्याच्या पेंटिंगकडे गेलं. मला स्पष्ट दिसलं, तो कुत्रा गुरगुरत माझ्याकडे पाहत होता. मी वेगानं आत गेलो व दाराला कडी लावून घेतली आणि पुन्हा टेरेसवर आलो. झोपाळा हलत होता. माझं व्हायोलिनही खाली पडलं होतं. मी व्हायोलिन उचलण्यासाठी वाकलो तेव्हा कोणीतरी जरबेणेच म्हणालं, "या बंगल्यात राहू नकोस, येथे मी राहतोय." क क क कोण आहे? माझ्या तोंडातून अस्पष्ट स्वर निघाला. झोपाळा थांबला आणि कोणीतरी जिना उतरून निघून गेलं होतं. त्या कुत्र्याचं भुंकणं आणि गुरगुरणंही थांबलं होतं. मग मला धरधरून घाम फुटला होता. या बंगल्यात कोणीतरी अदृश्य स्थितीत वावरतंय. कोण असावं बरं? मी रात्रभर बंगल्यातील सर्व दिवे लावून ठेवले होते. 2 वेळा चहाही करून प्यालो. अशा स्थितीत मला मदत करणारा फक्त मोहन काणेच आठवला. घड्याळात पाहिलं तर रात्रीचे 2:10 झाली होती. पण इतक्या रात्री इतक्या दूर मोहन काणे येणार तरी कसा मदतीला? मी पुन्हा दिवाणखान्यात आलो आणि स्टेरिओ सुरू केला. त्यावर एक भावगीत लागलं होतं आणि तिथूनच ते भावगीताचे शब्द होते, "या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे." हे भावगीत मोठ्याने लावले होते. इथं माझ्या जीवाशी खेळ कोणीतरी अदृश्य शक्ती खेळते आणि तिथं ती वावरत होती आणि हा भावगीत मात्र मला जगण्यावर प्रेम करायला सांगितलं होतं. मी कुत्र्याच्या पेंटिंगकडे पाहत असतानाच तिथेच सोफ्यावर टेकून बसलो होतो. तितक्यात कोणीतरी धाड धाड दरवाजा वाजवू लागलं. त्याबरोबर, "अहो मिस्टर, दार उघडा," असं कोणीतरी ओरडलं. मी खिडकीतून पाहिलं तर एक वृद्ध हातात काठी घेऊन, गळ्यात मफलर आणि अंगात कोट घालून उभा होता. मी दार उघडले तसा तो आत आला आणि खेकसून म्हणाला, "काही मॅनर्स आहेत का? रात्रीचे 2 वाजलेत आणि केवढ्या मोठ्याने गाणी लावत बसला आहात तुम्ही? मी शेजारच्या बंगल्यात राहतो. माझी मुलगी आजारी आहे. बंद करा आधी ते गाणं." आणि मग मी घाबरूनच स्टेरिओ बंद केला. "साहेब रागू नका. मला इथे एकट्याला भीती वाटत होती. माझ्याशिवाय आणखीन कोणीतरी इथं वावरतंय असं मला भास होत होता." मी त्याला कळवळून म्हणालो. "भीती वाटली म्हणून गाणं लावून बसलात? तेही इतक्या मोठ्यानं? दुसरं काय करणार? कोणी ओळखीचंही नाही ना. ते कुत्रं इथं कशाला बाहेर ठेवलं? ते घ्यायचं ना आत." तो वृद्ध म्हणाला. "पण ते कुत्रं माझं नाही आहे." "मला माहीत आहे. त्या अभिजित शिवलकरचं होतं. चला, तो तुमच्या सोबतीला होईल. मी बांधून ठेवलं आहे. भीती वाटते ना तर माझ्या घरी चला." म्हणून तो वृद्ध गृहस्थ वळला. 60 वर्षांचा तो गृहस्थ रागावला असला तरी प्रेमळ वाटला. मी बंगल्याला कुलूप लावलं आणि त्याच्या मागोमाग गेलो. माझ्या बंगल्यापासून पलीकडे 25-30 पावलावरच त्याचा बंगला होता. दार उघडून मी आत गेलो तर ते अल्सेशियन कुत्रं माझ्याकडे पाहून गुरगुरू लागलं. "टेपी, गप. आपला माणूस आहे तो." तो माणूस कुत्र्याला म्हणाला. मग वळून मला म्हणाला, "माझं नाव प्रभाकर जोशी. मी व माझी आजारी मुलगी इथं असतो. तिचं नाव प्रतिभा. ती अंथरुणात ब्रेन हॅमरिंगच्या त्रासाने झोपून आहे. तिच्या प्रियकरानं आत्महत्या केल्यामुळं तिला मानसिक धक्का बसला व ती लुळी पडली." अरे रे, मी चुकलो. त्या वृद्धाने मला प्रतिभेच्या पलंगाजवळ नेलं. ती अशक्त होऊन तोंड फिरून झोपली होती. "चहा घेणार की कॉफी?" त्या वृद्धाने विचारलं. "चहा मिळेल तर ठीक आहे, करतो. बसा बाहेरच्या खोलीत तुम्ही." मी बाहेरच्या खोलीत आलो तर टेपी कुत्रा तेथे नव्हता. मी टेबलावरचं वर्तमानपत्र घेतलं. त्यावर म्हाताळा होता, चित्रकार अभिजित शिवलकर केलेली आत्महत्या. मी त्या वर्तमानपत्राची तारीख पाहिली तर ते 2 वर्षापूर्वीचं होतं. मी आधाशासारखी बातमी वाचत होतो. मुंबई, दिनांक 16. वर्सोवा येथील प्रख्यात चित्रकार अभिजित शिवलकर यांनी वैफल्यग्रस्त होऊन भरपूर दारू पिऊन टेरेसवरून उडी मारून कालच मध्यरात्री आत्महत्या केली. त्यांच्या अभिमान बंगल्याच्या दारातच त्यांचे डोळे फुटलेले प्रेत आढळून आले. मरण्यापूर्वी त्यांनी आपल्या लाडक्या टेपी नावाच्या कुत्र्याचे चित्र पूर्ण केले होते. अधिक माहिती घेतली असता बंगल्या शेजारी राहणाऱ्या
कुमारी प्रतिभा जोशी यांच्याशी त्यांचे प्रेमसंबंध होते. त्यामुळे त्यांची पत्नी देविकाबाई त्यांना सोडून 2 महिन्यापूर्वीच कलकत्त्याला गेल्या होत्या. पोलीस तपास सुरू आहे. बातमी वाचून मी हैराण झालो. त्या प्रतिभाबद्दल मला दया उत्पन्न झाली. त्यामुळेच तिला मानसिक धक्का बसला होता. मी कितीतरी वेळ तिथं बसून राहिलो, पण चहाचा पत्ता नव्हता की तर आत कसलीच हालचाल नव्हती. तासभर थांबून मी उठलो व प्रतिभेच्या खोलीत आलो, तर अंथरुणावर लोळागोळा होऊन पडलेली प्रतिभा जाग्यावरच नव्हती. तिचं अंथरूण रिकामं होतं. म्हणून मी किचनमध्ये आलो, तर तिथे वृद्ध प्रभाकर जोशी नव्हते. किचन रिकामे होते. किचनमधून परसदाराला जाणारा रस्ता उघडा होता. मी त्या दाराने बाहेर आलो. बंगल्याला वळसा घालून पुढील दाराला आलो, तर पुढच्या दाराला मोठे कुलूप होते. मगाशी तर याच दाराने आत आलो होतो आणि मी पळतच माझ्या बंगल्याकडे निघालो, तर एक सायकलवाल्याला धडकलो. तो वर्तमानपत्र विक्रेता होता. तो म्हणाला, साहेब, त्या बंगल्यात जाऊ नका. तिथं एका म्हाताऱ्याने व एका मुलीने विष पिऊन आत्महत्या केली होती. पछाडलेला भूतबंगला आहे तो. मी बंगल्यात आलो. कुलूप उघडलं. आत येऊन मोहन कानेला फोन लावला. बराच वेळ नुसती रिंग वाजत राहिली. मी भीतीनं थरथरत होतो. एवढ्यात कानाजवळ आवाज आला, तो येणार नाही, उगाच फोन करू नकोस. आवाजात धमकी होती. माझा हातातून रिसिव्हर गळून पडला. मी सुन्न होऊन कोचावर बसून राहिलो. मला थरथरी भरली. मग तो ड्रॉइंगचा रिकामा स्टँड आपोआपच सरकत राहिला. उजडत आले होते. ट्रिंग ट्रिंग फोन वाजत राहिला. रिसिव्हर उचलायची भीती वाटत होती, कारण हातातून गळून पडलेला रिसिव्हर कुणीतरी पुन्हा क्रेडलवर उचलून ठेवला होता. बराच वेळ फोन वाजत राहिला आणि मी मानच टाकली होती. गालावर बसलेल्या थपडांनी मी भानावर आलो. मोहन काने मला थपडा मारून जागा करत होता. त्याला पाहताच मला रडू कोसळले. मी रडताना पाहून तो म्हणाला, अरे किती वेळा तुला मी फोन लावत होतो, पण तू उचलतच नव्हतास. अरे मोहन, हा बंगला पछाडलेला आहे रे बाबा. मला त्या साहिल शहाने फसवलं आहे. अरे त्या बंगल्याभोवती भुतावळ आहे, भुतावळ. तुला आठवतं, मी पार्टी दिली होती त्यावेळी एक सिगार ओढणाऱ्या तरुणाने हे कुत्र्याचं पेंटिंग मला भेट दिलं होतं. त्या कुत्र्याचं भूतही या बंगल्याभोवती फिरतं रे बाबा. शिवाय ते पेंटिंग काढून देणारा तरुण म्हणजे या बंगल्याचा मूळ मालक अभिजित शिवलकर होता. मी घाईघाईने मोहनला सांगत होतो. अरे हे कशावरून? मोहनही चक्रावला होता. चल तुला दाखवतो म्हणत मी मोहनला बेडजवळ आणले व गादी उचलून त्या खालचा एक जुना फोटो दाखवला. त्या फोटोत देविका, चित्रकार अभिजित व त्यांचा कुत्रा टेपीसुद्धा होते. मोहनने पार्टीच्या वेळी त्या पेंटिंग भेट देणाऱ्या तरुणांना पाहिले होते. त्यामुळे त्याचाही विश्वास बसला. मग तो बंगला तो डॉक्टर अनुराग पवारांना विकावा या हेतूने मी व मोहन मोटारीने बांद्र्याला गेलो. तेथे खूप चौकशी केली, पण कोणी डॉक्टर अनुराग नावाची व्यक्तीच अस्तित्वात नव्हती. मोहन चिडला. त्याने आपली मोटार अंधेरीच्या दिशेने वळवली. आम्ही इस्टेट एजंट साहिल शहाच्या कार्यालयात पोहोचलो. मोहन काणे माझ्यापुढे ताड चालत थेट साहिल शहाच्या समोरच जाऊन उभा राहिला. या साहेब, बसा. काय फ्लॅट बंगला हवा का? साहिलने विचारले. यांना ओळखता? मोहनने त्याला विचारले. हो, हे तर आमचे कस्टमर सावंत साहेब. यांना मी वर्सोव्याचा बंगला खरेदी करून दिला आहे ना गेल्या महिन्यातच. साहिल, बांद्र्याचा डॉक्टर अनुराग पवार कुठे राहतो रे? मोहन एकेरीवर आला होता आणि चिडलाही होता. अहो, तसा तो कोणी नव्हताच. धंदा करायचा म्हटलं की अशा डमी वापराव्याच लागतात. तो धंद्याचा भाग असतो. बरं ते जाऊ दे, तुमचा काय प्रॉब्लेम आहे ते सांगा. अहो, तो अभिमान बंगला झपाटलेला आहे. हे माहीत नव्हतं का तुम्हाला? झपाटलेला असूही शकेल. तुम्हाला तो विकायचा आहे का? साहिलने निर्लज्जपणे हसतच विचारले. तो पक्का बेरकी होता. त्याला हे सर्व माहीत असावं, पण त्याने मला बनवलं होतं. तो माझ्याकडे पाहतच म्हणाला, तुमची अपेक्षित किंमत सांगा. 1,00,000ला 10,000 प्रमाणे माझं कमिशन असेल, एवढं मात्र लक्षात ठेवा. आम्ही त्याला कबूल झालो. आमचा नाईलाज झाला होता. त्याचबरोबर कुणी माझ्यासारखा दुसरा फसू नये असंही मला वाटत होतं. पण 15,00,000 ही काही कमी रक्कम नव्हती. साहिलने 3 कोकोकोला मागवले
आम्हाला थंड करताना तो आनंदाची बातमी सांगावी तसं चेहरा करत म्हणाला, अहो सावंतसाहेब, त्या देविकाबाईसुद्धा हावडा ट्रेनखाली उडी मारून आत्महत्या केली त्यांनी. असं कालच मला माझ्या रिपोर्टर पार्टनरने कलकत्त्याहून कळवलं. फार वाईट वाटलं बघा. हे ऐकून मी मात्र सर्दच झालो. महिन्याभरातच तो अभिमान बंगला रावजी देसाई नावाच्या गृहस्थाने 15 लाखाला विकत घेतला. 1.5 लाख कमिशन वसूल करून साहिल शहा मात्र खुश झाला होता. परंतु माझे लक्ष मात्र आता त्या रावजी देसाईंकडे लागून राहिले होते.